नमस्कार, मी अक्षय. एडियनच्या सर्व प्रेक्षकांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती. मंगळवारी मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वात प्रशासन सज्ज. 607 पोलिसांचा बंदोबस्त तैनात. जड वाहनांसाठी बीड बायपास उद्या बंद. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी चंद्रकांत खैरे यांचं श्री घृष्णेश्वर मंदिरात महादेवाला साकडं. हिमालयात जाण्याची विरोधकांची पात्रता नाही, चंद्रकांत खैरे यांचे विरोधकांवर आरोप. आता बघूया सविस्तर बातम्या. पिंपळखुट्टा येथील विठ्ठल नामदेव दाभाडे या शेतकऱ्याने बँक मॅनेजर यांनी पीक कर्ज नाकारल्यामुळे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र लीड बँकेच्या मुख्य व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. बँकेमध्ये फाईल पेंडन्सी हा प्रकार मोठा आहे. माझ्या शेजारी एक उदाहरण, या मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केली पिंपळखुट्याच्या. 4 महिने मॉर्गेज करून घेतली यांची प्रॉपर्टी. 4 महिन्यांनी 1 लाख रुपये मागणी केली. 9,18,000 रुपये कर्ज होतं. ते 1 लाख रुपये दिले तर कर्ज मंजूर करेल अशा प्रकारचं शिंदे नामक अधिकाऱ्याने सांगितलं. त्याला तर शोधतोय आम्ही. पोलिसांना त्याला वाचवायचं तर वाचवा, पण त्याला सोडणार नाही हे मी तुमच्या कॅमेऱ्यावर सांगतो. परंतु अशा पद्धतीनं फाईल पेंडन्सी म्हणजे भ्रष्टाचार आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. इथं मी लीड बँकेत आलेलो आहे. फाईल पेंडन्सी म्हणजे तुझं कर्ज मंजूर करतो, काहीतरी चिरमिरी दे, 5,000 दे, 10,000 दे, 15,000 दे, तर कर्ज मंजूर करतो. अशा प्रकारे मुळे फाईल, कारण मॅनेजरच्या घरून पैसे जात नाही. हे सरकारचा पैसा आहे आणि हे मंजूर केलं पाहिजे. नाही मंजूर करता 1 मिनिटात फाईल रिजेक्ट करा ना तुम्ही. शेतकऱ्याची ठेवता कशाला पेंडिंग? मग तो आशेवर राहतो. ह्या बँकेतून रिजेक्ट झालं तर दुसऱ्या बँकेत प्रपोजल देईल. नाही तर अन्य काही आहे त्याला सावकाराच्या दारात करायचं आत्महत्या त्याच्या 5वीला पुजलेली. परंतु बँकेच्या मॅनेजरची ही एक काम करण्याची अशी प्रकारची सिस्टीम आहे. प्रकरण आल्यानंतर मी सगळ्या मॅनेजरला नाही बोलत, परंतु मेजॉरिटी मॅनेजर्स अशा पद्धतीनं वागतात. पैसे दिल्याशिवाय, चिरमिरे दिल्याशिवाय कर्ज मंजूर होत नाही. आणि याला जबाबदार मी अग्रणी बँकेकडे आलेलो आहे, कारण जबाबदारी अग्रणी बँकेची आहे. मला त्याने सुव्यवस्थितपणे सगळ्या विषयाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आणि म्हणून मी सुद्धा 1 आठवड्याची मुदत त्यांना दिलेली आहे. 1 आठवड्यानंतर या जिल्ह्यातल्या सगळ्या बँका जिथं जिथं शेतकऱ्याचे प्रस्ताव आहे, शिवसेनेचं एक चांगल्या पद्धतीचं शिष्टमंडळ जाईल. जेवढ्या फाईल मंजूर झाल्या त्या ओके, जेवढ्या नामंजूर किंवा बाजूला पेंडिंग तेवढे जोरे त्या मॅनेजरला मारले. अशा प्रकारचं आंदोलन आम्ही करणार. काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या, टीका व्हायची होऊन जाऊ द्या, पण शेतकऱ्यासाठी हे पाऊल आम्हाला उचलावं लागेल. विविध शाखांमध्ये जे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली असेल, ते PM किसान, ठिबक अनुदान किंवा मनरेगाचे पैसे आणि क्रॉप लोन पेंडन्सी, या तिन्ही मुद्द्यांवरती लीड बँक मॅनेजर म्हणून किंवा लीड बँकेकडून योग्य ती कारवाई नजीकच्या काळात केली जाईल. त्यासोबतच ह्या वर्षीचं जे काही क्रॉप लोनचं टार्गेट आहे, मागच्या वर्षी साधारण 2250 कोटीपैकी 2,090 कोटीचं कर्ज वाटप करून आपण 90% अचिव्हमेंट केली. आणि यावर्षी आपण वाढीव आणखी 150 कोटीचं 2400 करोड रुपयाचं टार्गेट घेतलं आहे. 1553 कोटी खरीपचं आपलं टार्गेट आहे आणि साधारण 37-40% आपलं वाटप झालं. तरी आम्ही साधारण 10 ते 15 जूनपर्यंत सर्व शाखांना इन्स्ट्रक्शन देऊन, सूचना देऊन ज्या काही पेंडिंग फाईली शेतकऱ्यांच्या आहेत त्या लवकरात लवकर त्यांनी 7 दिवसाच्या मंजूर कराव्या किंवा मंजूर होण्यासारख्या नसतील तर काय कारण आहे ते शेतकऱ्यांपर्यंत लेखी स्वरूपात किंवा शाखेत बोलून त्यांना कळवावं. अशा प्रकारच्या सूचना जातील. आणि नजीकच्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व जेवढे काही डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर्स असतील बँकांचे, त्यांच्यासोबत सुद्धा मिटिंग करून त्यांना सेन्सिटायझेशन करण्यात येईल की तुम्ही 7 दिवसाच्या वरती कोणत्याच प्रकारची फाईल, क्रॉप लोन असेल, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल, ती पेंडिंग ठेवायची. त्याच्या आजच्या मिटिंगच्या अनुषंगाने परत एकदा सर्व शाखांना, बँकांना सूचना. तुमच्या बँकेचं सांगताय पण संभाजीनगर जिल्ह्याचं 21%, 37%. 31 मे 2024 अखेर 37% आपलं कर्ज वाटप झालेलं आहे.
10 जूनपर्यंत? हां, 10 जूनपर्यंत, 10 ते 15 जूनपर्यंत आमचं टार्गेट आहे की ते आम्ही 75% पर्यंत आम्हाला न्यायचं आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान 4 जून रोजी पहाटे 5 वाजून झालटा फाटा ते महानुभाव आश्रम चौकापर्यंत सर्व जड वाहनांना बंदी असून पर्यायी मार्ग म्हणून सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा वापर करण्यात येणार आहे. तर मतमोजणीसाठी 607 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी बीड बायपास रोडवरील MIT संस्थेच्या फूड अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात मंगळवारी सकाळपासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे झालटा फाटा ते महानुभाव आश्रम चौक हा रस्ता दिनांक 4 जून रोजी पहाटे 5 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांकरिता बंद राहील, अशी माहिती शहर पोलीस दलाच्या वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली आहे. तर मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत बीड बायपासवरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांनी सोलापूर धुळे या महामार्गाचा वापर करावा असे पोलिसांनी सुचवले आहे. MIT कॉलेजच्या इमारतीत मतमोजणी केंद्रावर 607 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात 1 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक उपायुक्त, 16 निरीक्षक, 61 सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, तर 450 पुरुष अंमलदार, 76 महिला पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. मतमोजणीची रंगीत तालीम सोमवारी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली MIT महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मतमोजणीची रंगीत तालीम पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. महावितरण विभागाच्या वतीने प्रीपेड मीटर बसवण्याच्या निर्णयाला शिवसेना उभाटा गटाच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला असून त्या आशयाचे निवेदन संबंधित विभागास देण्यात आले. त्यांच्या मागणीबाबत शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज आम्ही इथे शिवसेनेच्या सिस्टीमकडे आलेलो आहोत. एक प्रीपेड मीटर बसवण्याचा एक घाट या सेंट्रल गव्हर्नमेंटने चालू केलेला आहे आणि या घाटाला आम्हाला इथल्या जनतेला बळी नाही पडू द्यायचे, आमच्यावर अन्याय होऊ नये द्यायच्या जनतेवर आणि जनतेला वेठीत धरला नाही पाहिजे. कारण की MSEBने आतापर्यंतचा इतिहास बघितला तर या ठिकाणी GTLचा उपयोग पहिले आपल्या संभाजीनगरमध्ये झाला, तोही आपल्यावरच करण्यात आला. बाहेरचे मीटरपासूनच असेल, सगळे मीटरच्या गोष्टी ज्या पण संबंधित आहे तर या संभाजीनगरवर लादण्यात येतो आणि हा लादण्याचं कारण की या जी ठिकाणची जनता या सगळ्या सर्वसामान्याला घेऊन चालणारी आहे, सगळ्यांचा आदेश पाळणारी आहे, म्हणून यांच्यावर नेहमी अन्याय होतो. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस आमच्यावरच अन्याय का करता? कारण की तुम्हाला ज्या ज्या याच्यामध्ये अडचणी येणार आहे ज्या करत असताना त्या अडचणीचा उपयोग म्हणजे ज्याने एखाद्यावर ट्रीटमेंट करायची आहे आणि प्राथमिक उपचार करायचा आहे आणि त्या टॅबलेटचा काय असर होणार आहे तर त्यासाठी आम्ही संभाजीनगर सापडलेलं अशी गोष्ट करताय. म्हणून आम्ही त्यांना यावेळेस सांगितलेलं आहे की प्रीपेड मीटर संदर्भात तुम्ही आमच्या संभाजीनगरवर न करता पहिले दुसऱ्या जिल्ह्यांवर करा आणि त्याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम सगळे सॉल्व करा आणि त्याच्यानंतर आमची जनतेकडे तुम्ही या. तुम्ही पहिल्यापासूनच आमच्यावर कधी लाद असाल तर आम्हाला हे मान्य नाही. हे विरोध करता नेमकं तुम्ही नेमकं त्या याला म्हणजे लग्नालाच विरोध आहे नेमकं का तुमचं? लावण्यालाच विरोध आहे आमचा. डिफरन्स आहे का त्याच्यामध्ये? नाही, त्याच्यामध्ये आम्हाला जे माहिती मिळालेली आहे की डिफरन्स आहे. कारण की त्याच्यामध्ये असा डिफरन्स आहे की युनिटच्या रेटमध्ये फरक आहे. काही ठिकाणी नेट बंद झालं की ऑटोमॅटिक त्यांचे युनिट पडतात. हे सगळे अनेक अडचणी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे आमचा त्याला विरोध आहे सध्या. कारण की गुजरातमध्ये युनिट हे मीटर बसवण्याचं काम सुरू झालं होतं, त्या ठिकाणी असेच प्रॉब्लेम आले. त्या ठिकाणी गुजरात पूर्ण बंद केलं आणि गुजरातवाल्यांनी सगळे मीटर महाराष्ट्रात पाठवले आणि आपले महाराष्ट्रातले सगळे नेते मंडळी जे सध्या सत्तेत आहे ते तिकडे नाही का टाकतात. म्हणून इकडच्या लोकांना टेंडर काढून त्यांनी या कामाला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी. तुम्हाला असं म्हणायचं गुजरातची बोगस काम आपल्याकडे पाठवतात म्हणून? हो, 100% गुजरातमध्ये झालेले त्यांच्यावर झाल्या की अन्याय की ते दुसऱ्यांच्या डोक्यावर मानतात. त्यांनी केलेले केंद्र सरकारने केलेली योजना आहे आणि त्या योजनेचा पहिली सुरुवात त्यांनी गुजरातमध्ये केली होती. गुजरातमध्ये विरोध झाला, त्या ठिकाणी अनेक गोष्टीला त्यांना समोरं जावं लागलं म्हणून त्यांनी तिकडचं काढलं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या माथी मारलं. तुमची मागणी मान्य नाही झाली तर पुढचं आम्ही पुढच्या काळामध्ये आमच्या मागणी मान्य नाही झाल्यास आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू. मुकुंदनगर राजनगर येथील ड्रेनेज लाईनचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झालेल्या युवकाच्या परिवारास आर्थिक मदत आणि एकास नोकरी देण्याची मागणीसाठी सोमवारी मनपा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्याबाबत त्यांच्या मागणीबाबत नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे.
काल राजनगर मुकुंदनगर येथील लोखंड्या पुलाजवळ असलेल्या ड्रेनेजच्या उघड्या चेंबरमध्ये नागेश गायकवाड नावाचा तरुण त्यामुळे पडल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल 12-12:30ची घटना आहे. घरातला करता माणूस गेल्यामुळं त्यांच्या सर्व नातेवाईकाचा आधारस्तंभ असलेले नागेश त्यांच्यातून गेल्यामुळं त्यांचा आक्रोश निर्माण झाला होता. आणि आज त्यांचे सर्व नातेवाईक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील साहेब यांना आम्ही विनंती केली की महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच त्यांच्या घरातील एका व्यक्तीला महानगरपालिकेत कामावर घेण्यात यावं. माननीय आयुक्त या ठिकाणी नसल्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 10 तारखेला आपण या संदर्भात निश्चितपणानं महानगरपालिकेच्या वतीनं आर्थिक मदत मिळवून देऊ. तसेच घरातल्या एका व्यक्तीला कामावर घेण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. लेखी आश्वासन दिलं का तोंडी आश्वासन आलं? लेखी आश्वासन देण्यात आलं का तोंडी आश्वासन? तोंडी आश्वासन दिलं, पण ते म्हणले 100% निश्चितपणानं आम्ही या अगोदरही दिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेच्या आतमध्ये घटना घडल्या होत्या. निश्चितपणानं या कुटुंबाविषयी सहानुभूती म्हणून आम्ही ती मदत करू. आता काल कमिशनर साहेबाला फोन केला होता, तर निश्चितपणानं आम्ही सांगितलं की गेल्या सिडकोच्या काळामध्ये असलेलं ते STP जुनं STP आणि त्यानंतर झालेली भूमिगत गटर योजना, ती भूमिगत गटर योजनेच्या काळात जर कधी ती लाईन त्या ठिकाणी जोडली असती तर आज ही घटना घडली नसती. कारण आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाला समजत नाही या ठिकाणी गड्डा आहे का फुटभर पाणी आहे. काल त्याच्यामुळेच ती घटना नवीन त्या ठिकाणी जर माणूस गेला त्याला समजत नाही. कारण ड्रेनेजच्या पाण्याचा जो मल येईल राहतो पिवळ्या रंगाचा, त्याच्यामध्ये समजतच नाही माणसाला. निश्चितपणाने या ठिकाणी 15 फुटाचा खड्डा आहे का 20 फुटाचा खड्डा आहे, त्यामुळे ती घटना घडली. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना सांगितलं की आपण त्या ठिकाणचं सर्व ते काम करण्यात यावं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाब खास, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शेदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंड, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महाविकास आघाडी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा जिंकण्यासाठी सोमवारी दुपारी वेरूळ येथील श्री कृष्णेश्वराचे दर्शन घेऊन महाआरती करून लघु रुद्राभिषेक केला आहे.
महाविकास आघाडी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन महाआरती करत लघु रुद्राभिषेक केलाय। यावेळी उद्या मंगळवार रोजी मतमोजणीच्या निकालावर माझ्याच बाजूने निकाल यावा यासाठी महादेवाचं दर्शन घेऊन अभिषेक केला असल्याची माहिती खैरे यांनी दिली। यावेळी घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चंद्रकांत खैरे यांचा सत्कार करण्यात आला। सतीश लोखंडे व माजी उपसभापती विजय भालेराव यांनी त्यांचं स्वागत केलं। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। लघुरुद्र आणि महाआरती घृष्णेश्वर महादेवाचे घृष्णेश्वर महादेव हा आपल्या जिल्ह्याचं दैवत आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि जबरदस्तपणे माता त्यांची आहे। माझी दरवेळेस कार्यक्रम चालू असतो आणि घृष्णेश्वर महादेव करून घेतो। आज या ठिकाणी मी पूजापाठ केली, मी धार्मिक वृत्ती असून सगळीकडे त्या ठिकाणी सगळीकडचे देवस्थान नाही झाले, इव्हन मातादेवी झाली, इव्हन दौलताबाद गंगामातेचा आशीर्वाद घेतला हरिद्वार आणि त्याच्यानंतर मग मी त्या ठिकाणी महाराष्ट्र माझे कुलदैवत जे आहे ते भवन माता आहे, अक्कलकोट स्वामी दर्शन हे सगळे दर्शन मी घेऊन टाकले आत्तापर्यंत। आणि आज मग त्या ठिकाणी वेरूळचं अभिषेक करून त्या ठिकाणी काय केलं, लोकांची सेवा करण्यासाठी, गरिबांची सेवा करण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी आणि माझ्या पक्षाची सेवा करण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत मजबूतपणे त्या ठिकाणी एकनिष्ठपणे त्याचं हे फळ आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी हा गर्व शिवसेनेला मान्य बाळाचं कारण झालं। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रकारे काम करतो आणि तुमच्याकडे सर्व महिला मला या ठिकाणी मतदान करतात। हिमालयात पाठवण्यासारखे हे लायकी नाही यांची नक्कीच नाही आहे। जे कोणी असेल त्यासाठी दारूवाले, धंदा करणारे, भ्रष्टाचार करणारे काय करणार, त्यांना तर ते गद्दारी केल्यामुळे त्यांना काढायचं। तर शहरातील होर्डिंग्स धारकांनी 4 जून पर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट केलेले प्रमाणपत्र दिले नाही तर होर्डिंग्स पाडण्यात येतील आणि जर घरांवर होर्डिंग्स असतील तर असे घर आणि होर्डिंग्स दोन्ही पाडण्यात येणार असल्याचा इशारा मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी माध्यमांसमोर दिलाय। प्रत्येक वर्षी नोटीसच देतात, परंतु या वर्षी आम्ही मिनिमम पहिले सीलिंग करणार। सीलिंग तर 100% सीलिंग जे धोकादायक इमारती आहे ते 100% सीलिंग करणार आणि पाडापाडीचे जे आहे ते आम्ही पहिला त्यांना संधी देणार, तुम्ही स्वतः पाडून घ्या। काही ठिकाणी परवानगी दिला असताना काही कोर्ट केसेस असतात, त्याला फॉलोअप करून त्याला पाडण्याचा किंवा पाडून घेण्याचा कधी कधी त्यांचा टेंडन्सी या सर्व जुन्या घरामध्ये सर्व विषय असतात। बट फायनली वी हॅव टू फॉलो द कोर्ट ऑर्डर्स। परंतु बट ॲटलिस्ट मिनिमम सीलिंग तरी आम्ही टिल द मान्सून गेट्स ओव्हर त्या ठिकाणी तरी थांबता कामा नये या अनुषंगाने आपण सीलिंग करतो। असं काही आकडा आलाय समोर की साधारण इतके इमारती आहेत, अगोदर तो पारंपरिक चालूच आहे पण आपण नवीन पण सर्वे करणार होतो की ज्या ते सर्वे थोड़ा प्रॉब्लम नहीं है मुझे, जुन्या शहरातच तुम्हाला हा प्रॉब्लेम है, विशेष करून कुल सीलिंग करेंगे उसको डाटा तुमको मिल जाएगा कितने इमारती हो गए, क्योंकि क्या है वो विजिबिलिटी रिपोर्ट है, म्हणजे ज्यांचं डोळं चांगलं त्या डोळ्याच्या नजरेने विजिबिलिटी रिपोर्ट से वो धोखादायक है कि नहीं है उसका एक सेट पैटर्न है। उसको करते बैठेंगे तो फिर वो पावसाड़ा निकल जाना, तो एटलीस्ट उनको कॉशनिंग के हिसाब से हम उसको सीलिंग ये करेंगे और उसका स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट लेके आया तो फिर वो ये कार्रवाई करेंगे। तर गरवारे क्रीडा संकुल येथे अद्यावत फ्लड लाईट्स बसवण्यात आल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने माजी खेळाडू व प्रशासकीय अधिकारी यांच्यात गरवारे क्रीडा संकुल येथे फ्रेंडशिप कपचे आयोजन करण्यात आले होते। यात ऑफिसर 11 संघाने या सामन्यात 12.5 चेंडूत विजय मिळवला आहे। महानगरपालिका गरवारे क्रीडा संकुल या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फ्लड लाईट बसवण्यात यावे यासाठी आयुक्त जी श्रीकांत आणि शहरातील खेळाडू संदीप नागरे यांच्या संकल्पनेतून फ्रेंडशिप कप या 15 षटकांचे सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। या सामन्यामध्ये शहरातील माजी खेळाडू यांनी सहभाग घेतला तर अधिकारी संघटनेच्या वतीने शहरातील सर्व IAS, IPS व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी खेळाडू म्हणून सहभाग घेतला। माजी खेळाडू संघाने प्रथम फलंदाजी करताना
15 षटकात 170 धावा केल्या। यामध्ये पंकज फलके यांनी 13, बॉबी खेत्रे 7, अजित मुळे 1 धाव, दिनेश कुंठे 45, कर्णधार सचिन मुळे 24, अनंत नेरळकर 32, शेख हबीब यांनी 10 धावा केल्या। विवेक येवले यांनी 4 धावा केल्या। अधिकारी संघटनेच्या वतीने जी श्रीकांत यांनी 1 गडी बाद केला, तर पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी सुद्धा 1 गडी बाद केला। 170 धावांचा पाठलाग करताना ऑफिसरच्या 11च्या वतीने पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी डावाची सुरुवात केली। पहिला गडी 9 धावांवर प्रशांत स्वामी यांच्या रूपात बाद झाला। त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आयुक्त जी श्रीकांत यांनी पहिल्यापासूनच तडाखेबाज फलंदाजी करण्यास प्रारंभ केला। जी श्रीकांत यांनी केवळ 43 चेंडूत 117 धावा केल्या। यामध्ये 12 चौकार आणि 9 षटकार यांचा समावेश आहे। त्यांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली। प्रत्येक गोलंदाजाचा त्यांनी भरपूर समाचार घेतला। अजित मुळे यांच्या एका षटकात त्यांनी लागोपाठ 3 चौकार ठोकले, तर शेख हबी यांच्या एका षटकात 2 षटकार आणि 1 चौकार लगावला। अशा रीतीने जी श्रीकांत यांनी मैदानावर सर्वांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं। उपस्थित प्रेक्षक सुद्धा त्यावेळी त्यांची प्रशंसा करत होते। प्रशासनाचा कारभार करताना लगातार एकामागोमाग एक धडाकेबाज निर्णय घेणारे आयुक्त आणि मैदानावर एका वेगळ्या रूपात शतक करणारे आयुक्त सर्वांना यावेळी बघायला मिळाले। पंकज फलके यांच्या एका षटकात लागोपाठ 4 चौकार व विजयी षटकार मारून ऑफिसर 11 संघाने हा सामना 12.5 चेंडूत विजय मिळवला। श्रीकांत जणू यावेळी महेंद्रसिंग धोनीच वाटत होते। त्यांना संतोष वाहुळे यांनी 21 धावा करून सुरेख साथ दिली। हा सामना एकतर्फी जरी झाला तरी रंगतदार अवस्थेत होता। सर्व ठिकाणी धावांचा पाऊस सुरू होता। या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जी श्रीकांत, उत्कृष्ट फलंदाजी जी श्रीकांत, उत्कृष्ट गोलंदाज पंकज फलके, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अनंत नेरळकर यांना हा बहुमान मिळाला। ऑफिसर 11 मध्ये कर्णधार जी श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस उपायुक्त नवनीत कावत, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, एसटी महामंडळाचे सचिन क्षीरसागर, मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, आर्किटेक्ट सुनील भाले, सुदर्शन एखंडे, संजय पाटील, मनपाचे मुख्य लेखा अधिकारी संतोष वाहुळे, विजय अडलकोंडा यांनी सहभाग घेतला। माजी खेळाडू संघाच्या वतीने सचिन मुळे, अजित मुळे, दिनेश कुंठे, शेख रफिक, आनंद नेरळकर, विनोद माने, विवेक येवले, बॉबी क्षेत्रे, डॉक्टर विक्रांत भाले, पंकज फलके, शेख हबीब, विवेक येवले यांनी सहभाग घेतला। या स्पर्धेचे नाणेफेक नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। हा सामना यशस्वी करण्यासाठी संदीप नागरे, संजीव बालैया आणि सय्यद जमशेद यांनी विशेष परिश्रम घेतले आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या ठळक घडामोडींवरती। मंगळवारी मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वात प्रशासन सज्ज, 607 पोलिसांचा बंदोबस्त तैनात, जड वाहनांसाठी बीड बायपास उद्या बंद। लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी चंद्रकांत खैरे यांचं श्री घृष्णेश्वर मंदिरात महादेवाला साकडं, हिमालयात जाण्याची विरोधकांची पात्रता नाही, चंद्रकांत खैरे यांचे विरोधकांवर आरोप। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।